हे तर धुवून घेतो आणि शिजवतोय ना आपल्याला. हा नळ खराब झालाय तर तो चेंज करतोय. करतोय का तरी वरच झालाय का तुम्हाला आताच मोडला. आताच मोडला तर ते निघते दे. एक एक चकली तुझं. उपवास आहे तुझा आज. एक एक चकली लाडू आणि करंजी. पहिले थोडं चकली पासून स्टार्ट करूया. शेवटी शेंगाचं कालव करतं. आणि ते शेंगा भिजत घातल्या त्या इकडे शेंगा बघा हे केलेत. शेंगा दिलेत तर हे तर धुवून घेतो आणि शिजवतोय ना आपल्याला. हा हे वेगळं दाणा वाटतं, लाल नाही पिवळा आहे. शेंगा धुवून घेतल्यात साफ करून आणि आता याला शिजवून घेणार. खायलाच करतेस ना. निवडा दही भिजवायला म्हणजे जात आहे पलकट दाखवू नको खाली. इथं ठेवतो. लिंब पसऱ्याची जात आहे. आणि ते लाल शेंगा असतं ते कुठलं असते आतमध्ये लाल दाणा असतं. ट्रॉम्बी. ओके. ते आपलं काले काळा पुट होता ते ट्रॉम्बी होता. कुठले जेलची वेळची थोडी बारीक असते शेंग. सर्वात चांगली कुठली जात. हीच ही जात सर्वात चांगली. व चांगलं लागतं. कितीला आणलंय. हे कितीला भेटलं. तिकडे पण लावा लागेल ना ती टेप कुठं त्या ह्याला तिकडे कसं याद जाणार. हो पण हां बरोबर ह्याच्यात लावायचं. बरोबर काय बोलतं त्या टेपला. टेपलॉन टेप. पक्षी खेळतं ते का भांडणं करतं ते काय माहीत. भांडतं ते पक्षी. कर कट. हा नळ खराब झालाय तर तो चेंज करतोय. एक सगळं असं नळ आणलेलं आहे. इथं आणलेलं चांगलं आहे. हो मस्त आणलंय. मोठासा आहे. पहिला लय बारका होता. तेवढं पाणी बंद केलं तरी पायपात असेल ते घेतलं पाहिजे काढून. तिथं कॉक आहे नळ बंद करण्याचा तर ते नळ बंद करून येतील. कुठं आहे तिथं वरती आहे ना. ते ह्याचा ह्या पाईपचा आहे ना मला वाटतं चॉक खाली लावायला पाहिजे होता. इथं खाली लावा पाहिजे होता. तिथं हवे मध्येच. फिरतंय का तरी वरच जायला लागणार ना तुम्हाला. तर इथून तर हे नाही जमाना झालं करायला. आता वडील मागच्या साईडून असं
वरती जातील आणि मग बंद करून येतील चॉक. तिथं पाणी तर पायपात जमा झालं पाणी येते का ना. अजून बंद करायला गेलं तर नाही. गेलं ते की ते का बंद केलं की असं येऊ दे पाणी सगळं. ते पक्कड आणायला लागेल ना. इकडं परत आहे तिचं सेमच असणार. हं? सेमच असणार. त्या पाक खराब झालेला आहे. ठेव तिकडे बंगाला द्यायला. हां फिरवा ते नंतर ते टाईट तसं नका ते करू. ते तसं फैलवून लावा ना. जुळत नका लावा. फैलवून लावायचे तसे. हां ते बरोबर होतं कारण जुळाकाला ते एका जागेत जास्त होणार. बरं झालं फिरायला ते झालं पाहिजे ना थोडंसं वेगळं. रबरही झाला. असू दे तो रबर. फिरतोय का अजून एक राऊंड फिरतोय का बघा. सरळ लागेल वर काढायला. ते चालू करायला लागेल तिकडनं. ते बंद होते. आता अण्णा इकडून मागून मागाशी तसं गेलं तसं जातील. आता ह्यासाठी इथून वरती. करू का सर. लय पुढे येते पाणी. फुल केलं तर एवढं याचं पाणी पण पुढे पुढे हाय बरोबर पुढेपर्यंत जाते. पाट लावायची नाही गरज. कुठलं खालचा वय कुठलं ना. ह्यो ह्यो हे चालूच आहे ना. बंद कर. ह्यो कशाच आहे वर पाणी वरती. हां चला झालेलं आहे नळाचं काम. वॉल पण बंद करून आलेलं. चला निघू. झालं पाणी मस्तपैकी. थोडं तिरकं बसल्या का नाही. बरोबर आहे. आहे बरोबर. आताच मोडला. आत्ताच मोडला तर ते निघते का. ते आता हेच चेंज करायला. नळच तुटला. हा बघू हे निघल का. पकडी निघल. पकडे नाही निघणार ते. आता काय करायला लागेल माहिती आहे. नाही निघल. निघल वाटतं. हां थोडंसं गरम करायचं. नळ हा लिकेज होतं थोडं थोडं. पाणी गळत होतं. थोडं थोडं येत होतं पाणी. पाणी गळत होतं थोडं थोडं. आणि अण्णांनी काय केलं अजून थोडंसं आवळा गेले. तर आवळा गेलं ते नळच हातात आला. ते माघारी सरून बघते ते गपचे पाणी. वेगळी फडक टाकलं त्याच्यात तेव्हा मग खाली पडायला लागलं ना. हां निघते निघते. टाकलं ते पकडीनं बरोबर. निघालं. आता हे बसेल कसं. बसत ते बसणार की.
तो लावा तर तात्पुरतं परत. नळ आता नळ नका चालू करू का नाही? तर पाणी तर घ्यायला लागतं सारखं. ते परत वर जायला लागेल सर, खाली खालीवर खालीवर. मग आता ते संध्याकाळी जाय घालते का नाही तर उद्या आणायला लागेल मग त्यांना. संध्याकाळी पूजन करायचं. हे करा ना प्लॅस्टिक आणण्यापेक्षा हे जा ना स्टीलचा स्टोव. भाकरी बरोबर चाललंय. तर जेवण बनवून चाललंय. भात आणि डाळ झालेली आहे, तर भाकरी बाकी आहे. कसं फटाका फुटल्याचा आवाज येतोय. हे बघा पत्र्याचा आवाज येतो उन्हामुळे. तडकतोय पत्रा आहे का नाही. तुम्हाला हे बघा टिक 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 आवाज येतोय. तर भाकरी पहिले खाऊन घ्या. तर गरम गरम भाकरी खाऊन घ्या. मी ॲक्च्युली आता चटणीवर खाण्याचा विचार चाललाय. चटणी आणि तूप मला खूप आवडतं, त्यामुळे चटणी आणि तूप खाणार आहे. आणि डाळीबरोबर भात खाणार आहे. भाकरी झालेली आहे, त्याच्यामध्ये तूप आणि चटणी घ्यायची आहे. तूप टाकायचं ना पहिलं. हां बरोबर परत चटणी टाक. थोडी अजून टाक चटणी. नंतर वरून टाकायचं. थोडी चटणी टाकायला लागलीच, कारण चटणी लागेल मला. झालं संपलं ना त्यातलं तूप. आता हे नवीन आहे दुसरं, परत हे कडवून त्यात टाकतील. बघ बस. ते चमचा भरले नाही. चला आपण इथं बाहेर बसूया. हे चटणी मस्तपैकी मिक्स करूया. आई थोडी चटणी आण का अजून. चटणी थोडी कमी पडली. मस्त एकदम बघा कसं मस्त तूप आहे. त्याच्यात अजून चटणी टाकतो थोडीशी. थोडी टाक अजून चटणी, कारण तिखटाला लागलं झाले. जास्त होईल ना. नाही होत जास्त. टाक थोडं सगळं. ते नीट मिक्स तरी झाले पाहिजे ना, त्यामुळं. आता थोडी मस्त झणझणीत लागायला लागली. एक काम करू, हे चटणी ना पूर्ण याला लावून टाकूया, फैलूया आणि फ्रँकीसारखं खाऊया. ते बघा असं पूर्ण भाकरी भिजवून घेतल्या. आता ह्याला मस्त असं दुमडायची अशी. आणि असं